Ah
एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम, परद्रव्य परनारी झाली विषाची परी, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम, पांडुरंगा करू प्रथम, मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा स्वपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा।
स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेरू. आता भिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिली मिया. श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणूनी मिया नमन निवांतची केले. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणात, तुमच्या संत चरणात, तुमच्या संत चरणात. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणात, तुमच्या संत चरणात, तुमच्या संत चरणात. आता माझे दंडवत एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारिला भवभ्रम. सेवेकरता घेतलेला अभंग. वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग संहितेतील 4 चरणांचा भगवान परमात्म्याच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी अनन्यता प्रतिपादन करणारा अभंग चिंतना करता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय परमार्थ पथिक साधकाला परमार्थ करण्याकरता काय आवश्यक आहे त्याचं विधान करतायत. विठ्ठल आणि ते विधान करत असताना स्वानुभवाने जगद्गुरु तुकोबराय कथन करतायत की तो परमात्मा आम्ही जीवनामध्ये आत्मसात केला, त्याला अंतःकरणामध्ये धारण केलं, त्याचा परिणाम असा झाला आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या, तेने झाले अवघे काम. आणि परिणाम निवारला भवभ्रम. संसाराविषयी आमच्या अंतःकरणातला भ्रम हा निघून गेला. तुकोबराय सांगतात आमची अवस्था कशी आहे, परद्रव्य परनारी झाली, विषयाची परी. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत तुम्हाला परमार्थ करायचा आहे का, मग वरील साधना करा, याच्यापेक्षा अजून काही लागतं हे मला वाटत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, एवढं करा झालं. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काहीस बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कर्मप्राप्त आहे. थोरा मठांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं हे पवित्र गाव, पुण्यसलीला गिरणा काठावर वसलेलं हे अत्यंत छोटस आणि अत्यंत सुंदर असं गाव. गावाचं नावच आहे देव. ज्या गावावर देवाची कृपा आहे, नुसती कृपा नाही, जिथं देव राहतो त्याचं नाव. म्हणून या गावात एकही बकरी एकही कोंबडी सापडणार नाही मला, कारण देवगाव. देवाचं काय आहे, गाव आहे. इथं देव राहतो आणि जिथं देव राहतो ना त्याच्या भाग्याचं काय वर्णन करावं. देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा देव आले. आले नारायण घेऊन अवतार, दुष्टाचा संहार करावया. देव ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव आहे देवगाव. असं हे पवित्र गाव. आणि या गावामध्ये संपन्न होत असलेला भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह भव्य एवढ्या कारणाने म्हणतोय. मंडप लहान असू द्या पण मंडप फुल भरलाय. सप्ताह जोरात झाला आमचा
आमच्या गावातला कशावरून काय पंक्ती झाल्या म्हणे येड्या. पंक्तीवर सप्ताह असतो काय? सप्ताह जोरात झाला कधी समजायचं मंडपात पाय ठेवायला जागा नको, समजून घ्यावं सप्ताह जोरात. नाही तर काही काही ठिकाणी हे भला मोठा मांडव ऐकायला 5च पांडव. हरी मुकुंदा गोविंदा बुवा सकट पाचुंदा. काय फायदा आहे? बघा तुम्ही शेवटपर्यंत अजून येतातच लोक. कारण खेड्यापाड्याच्या लोकांना माहित नाही, ते 8:30च्या टायमाने येत आहेत, 8:30 ते 10:30. पण इथं कीर्तन आहे 8 ते 10 आणि हेच उत्तम वेळ आहे. कीर्तनाची वेळ हीच उत्तम आहे, 8 ते 10. तुम्हालाही ताण नाही ना आम्हालाही ताण नाही. सर्वांना आनंद आहे. सकाळी काकड्याला उठणाऱ्यांना सुद्धा आनंद आहे. आणि जे असले जप लागस त्यासले बी आनंद आहे, कारण जप लागा टाइमचे कीर्तन. उलट अजून एक चांगला टाइम आहे 7 ते 9. पण आम्ही राबू आमच्या गावात अगोदर, मग इकडे आणू. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर असं नियोजन आहे, दृष्ट लागावी असं नियोजन आहे. समस्त ग्रामस्थ मिळून हा सप्ताह आहे. विशेष करून आमचे तरुण मंडळ. इतके तरुण मोहन महाराज कुठे असतात का? नाही. हा, एवढे तरुण लोक कुठे असतात का कीर्तनाला टाळ घेऊन उभे? पहा बरं तुम्ही. इथून सुरू करा. 60, 56, 22 नाशी, 21, 22, 25, 30 आहे का? आता तर दोही जास्त थोडस गाजर इकडे का मुया बरं तिकडे. 25, 30, 25, 30 पुढे राहिले. इकडे पाहा तुम्ही. 5, 5, 10, 10 आहे का नाही? 13, 12, 14 आहे का नाही? एवढे टाळकरी भेटतात का कुठं? आमचं चाललंय आपलं खेड्यामधलं कीर्तन असलं एवढे टाळकरी शक्यच नाही. 2-3च त्याच ना. मग 2-3 ऐकूच येत नाही. 2 तर नुसतं जपतात. जाऊ दे काही म्हणू नको तू. आम्ही म्हणले तू बट तू तसाच बघ आहे का नाही? आनंद आहे कीर्तना करता उपस्थित. आदरणीय आमचे मोहन महाराज आहेत, आदरणीय राजेंद्र महाराज आहेत, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पांडुरंग महाराज आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो कीर्तना करता उपस्थित. आदरणीय आमचे आपल्याच परिसरातलं वैभव भूदेव जगदीश महाराज किनोदकर उपस्थित आहेत. हिलाल दादा आहेत, आप्पा आहेत. आप्पांमुळे मी लवकर येऊ शकलो. भीमराव आप्पा तिथून घेऊन आले मला जळगाववरून. पुढे घालेलं येऊना तुम्ही येवत का? नको येऊ. आदरणीय आमच्या निवृत्ती महाराजांचे पूजनीय पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. गाडी हाताली. ते लवकर घेऊन आले. त्यांचे उपकार आहेत. चक्रधारा विश्वंभरा आहे का नाही, त्यांचे उपकार आहेत. आणि आमचा पुरुषोत्तम दादा रेलकर इथं सध्या रेलचाच गाजावाज आहे. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाला आलो ते नियोजन करणारे सुद्धा रेलकर. आजचं कीर्तन ज्यांचं आहे ते पण रेलकर. माईक सिस्टीम पण जिकडे तिकडे रेलचेल आहे सगळे. काहीच वांधा सगळे. हा, रेलची बाई पण आहे अजून इथं आहे का? सगळीकडे रेल रेल. अगदी सगळा आनंद आहे मला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं दुःखी कोणी दिसत नाही. थिजेल खोबरान तेल सारखं बसान नाही कोणीच. हिवाळा खोबरान तेल थिजेच असणं देखील काय थिजेल खोबरान तेल तसं बसानं नाही. नाही तर काही काही लोक कीर्तनकार हासाडी मरीच असत तरी असाच बसेल राहतोस. ना हालिंग ना डुलिंग काहीच नाही. मी या क्यूर होते तो बोले मेरी सुरत यायची. काहीच प्रभाव नाही त्यांच्या चेहऱ्यावर. तसं बसू नका. सुतक पडल्यासारखे असे प्रसन्न चेहरे ठेवा. गुलाबाच्या फुलासारखे चेहरे वाटले पाहिजे. मला असं वाटलं पाहिजे की रात्रभर कीर्तन चाललं पाहिजे. पण रात्रभर चालणार नाही. मला खूप आनंद वाटला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांना. इतक्या जोरदार टाळ्या नका बंद करू. बंद करावं सांगितलं का मी? चालू ठेवायच्या जोरात. इतक्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे की जे घरी झोपले त्यांना असं वाटलं पाहिजे की आज आपण कीर्तनाला गेलं पाहिजे होतं. आज आपण कीर्तन चुकवायला नको होतो. विनाकारण आपण घरी झोपलो. जर गेलो असतो तर काय आनंद आला असता असं त्यांना वाटलं पाहिजे. कोणाला? जे घरी झोपले त्यांना किनोदपर्यंत आवाज गेला पाहिजे. त्याच्यानंतर इकडे गाढोद्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. आता निंबोरं नंदगाव हे असा आवाज गेला पाहिजे. हे पहा थकून चालते जोरात. आता राहूया. थकले तुम्ही आता. किती मस्त वाटतंय. आणि इथं टाळ्या वाजायला भेटतात. गरजेन टाळ्या वाजायला भेटत नाही. गरजेन भांडा वाजतात.
नाही एखादी दल्ली जर वाजायला लागली टाय मग तर म्हणस म्हणा मन सासू नाही का गोया सरी घ्या मग ते बेकार असतं. तिकडे लक्ष द्यायचं. इथं टाळ्या वाजून घ्यायच्या. आणि टाळ्या वाजल्याचा फायदा आहे, टाळ्या वाजल्यानंतर शरीरातली रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते, म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे. बरं चला, या टाळ्या कोणा करता वाजवायला लावल्या मी तुम्हाला? कोण करता? मन करता? कुणा करता? या टाळ्या तुमच्याच करताय. तुमच्याच टाळ्या तुमच्याकडून वाजली द्या. आमनाच गहू. त्याचं कारण आहे, तुम्ही समाजात कितीही चांगलं काम करा, लोक तुमचं नाव काढणार नाही. आणि वाईट करा, बोट ठेवल्याशिवाय, चांगलं करा, कधीच नाव काढणार नाही. पण लोकच ना भरोसा बसणारच नाही. आपण चांगलं काम करणं, आपण आपली शाबासकी दिलं, वा काय भारी काम आपलं आपण. म्हणून तुमच्याकडून तुमच्या टाळ्या वाजवून घेतल्या. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कीर्तनाकरता उपस्थित राहिले आमचे सर्व तरुण मंडळे, या सप्ताहाचे कार्यकर्ते. मला सर्वांचा नाव परिचय नाही. समस्त ग्रामस्थ मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ देवगाव, हनुमंत मंदिर देवगाव आणि समस्त ग्रामस्थ मंडळ देवगाव या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सदाशिव महाराज साक्रीकर यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होतोय. खूप खूप आनंद वाटतोय महाराज. असं एवढं सुंदर असं नियोजन दिसत नाही, दृष्ट लागावी असं नियोजन आहे. म्हणून कार्यकर्ते मंडळी आपल्याला खूप खूप धन्यवाद. तरुण मंडळ, या तरुण मंडळा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता या थोड्याशा थकी झाल्यात ना तुम्ही. तरुण मंडळे यांनी खांद्यावर ही धुरा घेतलेली आहे. आणि कितला वरी सांगणार आहे आता या का पुढला वाटले पण पटाक्षा नाही ना? नाही, विचारून घ्यावं लागतं खरंय. याच नंतर तुम्ही चालवच आहेत काही परंपरा? हो, तिने देव जसे परभणीचे ससे. बोला पटकन, चालवशात का माझ मग पाय घाल देशात? नाही ना, चालवतील परंपरा, चालवतील. हा सप्ताह आता सुरू झाला ना, हा अखंड चालला पाहिजे आणि चालेल. त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदायाचं कार्य बंद पडत नाही. त्याला कारण आहे पाया भक्कम आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, पाया भक्कमच्या इमारतीचा आहे, तिला मरण नाही. ज्ञानोबरायांनी पाया दिला. सामान्य पाया आहे का तो? 9000 ओव्यांचा पाया आहे, 1000 अभंगाचा पाया आहे, 900 ओव्या अमृत भावाचा त्याचा पाया आहे, चांगदेव पासष्टीचा पाया आहे, हरिपाठाचा पाया आहे. केवढा भक्कम आहे. आणि कळस दिला तुका झालासे जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारेले देवा लया. असं हे मंदिर कळसाला आलेलं आहे. बहिणाबाईने, बहिणी म्हणे फळकती ध्वजा, निरूपण केले ओजा. असा सुंदर वारकरी संप्रदायाचा मंदिर बंगला तयार झाला, कळसापर्यंत गेला. या साधू संतांचे उपकार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या कार्याला बाधा नाहीये. आपण सर्व मंडळी आपल्याला खूप खूप धन्यवाद. पुरुष मंडळी आपल्याला धन्यवाद. महिला मंडळ आपल्याला डबल धन्यवाद.
पुरुष मंडळी आपल्याला धन्यवाद, महिला मंडळ आपल्याला डबल धन्यवाद. महिला मंडळ तुमच्या मनात अशी शंकेची पाल चुकली नाही का? यासले एकच दरबार आपले 2 दार का बस असं वाटलं नाही तुमले? असं पुसटस सुद्धा विचारून आणि मनमा यांना किती वेळा धन्यवाद दिला मी, आणि तुम्हाला तुम्ही म्हणा मावस बहिणी आहेत का? नाही. मग का बरं दिला? डोकं लावा. का बरं दिला? टाय नको वाजू, टाया वाजून नाही आठे. उत्तर द्या पटकन. तुम्हाला मी डबल धन्यवाद का दिला? हा, संख्या जास्त आहे? अजिबात नाही. तुम्ही कुठे मागे आहेत? सगळीकडे पुढे त्याच बघा. तुम्ही परमार्थात पुढे कोण? बोला तुम्ही फक्त. परमार्थात पुढे कोण आहे? भाया. राजकारणात पुढे कोण आहे? जोरात बोला. राजकारणात पुढे कोण आहे? भाया. परमार्थात पुढे कोण आहे? भाया. उद्योगधंद्यात पुढे कोण आहे? भाया. नोकरी करण्यात पुढे कोण आहे? भाया. भांडायला पुढे कोण आहे? कुठे मागे? सगळीकडे तुम्हीच पुढे. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला अजिबात धन्यवाद. अजून थोडासा जोर लावा. कसा करतात धन्यवाद? डबल. अजून थोडासा. लाडक्या बहिणी 1500 वेटेरान दर महिनाले चिंगाट गंमत आहे सध्या. काहीच गरज नाही नवराने राहील. भाऊ जिंदाबाद. दर महिन्याला 1500. मी तर असं ऐकलंय. पुढला वर्षी 20-20 ग्रॅम नकांना टोंगल. देव नको देव मी म्हणत राहा. शादी मत करो, शादी की बातें तो करो. आहे का नाही? माझे शब्द एका कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या कानी गेले आणि बिचारानं मनवर लिहिलं. आपल्या बायाचा फायदा म्हणून मी बोलत राहतो. आहे का नाही? लाडक्या बहिणी तुम्ही त्याच्याकरता डबल धन्यवाद अजिबात नाही. त्याच्याकरताही धन्यवाद नाही. जाऊ द्या. तुम्ही सापडत मी शेवट लोक सापडत मीच सांगते. तुम्ही टीव्ही सोडीसन कीर्तनले बसण्यात म्हणून. नाही तर या टायमाला माझ्या नवऱ्याची बायको कॉन्स्टेबल मंजू तुझ्यात जीव रंगला नवरा माझ्या. काय वेगळे जनावर निघणार? विठाल विठाल विठाल. चला विनोद बाजूला ठेवा. अतिशय सुंदर असा अभंग चिंतना करता निवडलाय. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भक्तीतली अनन्यता प्रतिपादन करतायत. कुणाला म्हणतात अनन्यता? ऐका. नारद महर्षी भक्ती सूत्रामध्ये ऐका ना काय चालली गडबड. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. विठाल विठाल विठाल. अनन्यतेची व्याख्या नारद महर्षी भक्ती सूत्रामध्ये करतायत. ऐका. अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करून एकाच्याच आश्रयाने राहणं याचं नावे अनन्यता. अन्य बाकीचे सगळे आश्रय सोडा आणि एकाच्याच काठीखाली घुमा, त्याच्याच आश्रयाने राहा, याला म्हटलं जातं अनन्यता. आणि अनन्यता ही परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची आहे. कारण भक्तीचं वर्णन करत असताना परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला आवडणारा भक्त जर कोणता असेल तर ऐक. मांचयो अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते. अर्जुना जो माझी सेवा करतो, माझी भक्ती करतो, पण भक्तीमध्ये व्यभिचार असता कामा नये. भक्ती ही अव्यभिचारी असावी. आणि अव्यभिचार शब्दाचा अर्थच होतो अनन्यता. नसेल लक्षात येईल तुमच्या? उदाहरण सांगेन. लहान लेकरू आपल्या आईशी अनन्य. हे पोरं बसले तिथे. पोरो तुम्हाला मम्मी जास्त आवडते का पप्पा? बिचारा बामटास ना देख रहा है. मम्मी सांगते होतं पप्पा बमकाळी. पण खरी वस्तुस्थिती काय? हा बघा तुम्ही. सगळ्यात जास्त लेकरू
आपल्या आईशी अनन्य. पटत नाही सांगेन, उदाहरण सांगेन आपल्याला, ऐका. मोलमजुरी करणारी बाई 7 दिवस काबाड कष्ट मालकाच्या घरी काम केलं. बाजाराचा दिवस, पैसे मागून आणले आणि बाजारा करता गेली. कुठला बाजार करता तुम्ही? हा, गाढोद्याच्या बाजाराला गेली. सायंकाळची वेळ आहे, बाजार करून वापस आली. एका हातामध्ये बाजारची थैली आहे, एका हातामध्ये तेलाची कॅन आहे. बाई दरवाजापर्यंत नाही, ओट्यापर्यंतच आली. आता ओटा चढणार तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला. 21व्या शतकातली सगळ्यात मोठी समस्या, नाही होणार. ही समस्या आहे. आपली गिरणा काटले नाही तर जाई दे का तुम्ही. रात्री 2 लेबी उठाडतस, 1 लेबी उठाडतस, 3 लेबी उठाडतस. कोण? आपण चांगले गिरणामाईचे उपकार आहे आपल्यावर. पाणी तुटाडाच नाही. आता भर उंडा आहे अशा मोठी चालते सनसनात. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गोड पाणी कोणत्या नदीचं असेल तर आमच्या आईचे आहे. लक्षात घ्या तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्रात तापीनं पाणी बी खारं खारं लागस, नाही तर फिकं फिकं लागस. पित्या का तुम्ही? जरी तापी काढचे असले तरी सांगतो, आमच्या गिरणेला तोड नाही. अख्ख्या महाराष्ट्रात गोड पाणी गिरण्याचं आहे. गंगेनंतर जर कोणती नदी गोड असेल, गोदावरी बी नाही, गंगेनंतर जर गोड पाणी कोणत्या नदीचं असेल तर गिरणेचं आहे. तुम्ही म्हणणार असं कसं काय? रिसर्च करून पहा, करा रिसर्च. जर नाही निघाला तर कीर्तन करणं सोडून देईल. मला माहिती तुम्ही करत नाही असं. विठाल विठाल कोणीतरी आवाज दिला, नळ आले. बाई ओटा चढली नाही, पायऱ्या चढली नाही, ओट्यावर खालूनच बाजाराची थैली ठेवली, तेलाची कॅन ठेवली आणि निघाली. हंडा घेतला, घागर घेऊन रडू नको बाळा, मी पाण्या निघाली. पाण्याला पाणी घेऊन वापस येत होती. लांबून तिने पाहिलं, तिचं 4-2 वर्षाचं लेकरू खेळत खेळत त्या पिशवीपर्यंत गेलं. त्याने ती पिशवी चाचपली, त्याला काय आढळलं नाही. त्याला काय लहर आली काय की त्याला वाटलं हा फुटबॉल आहे का काय, म्हणून त्याने किक मारली आणि एका किक मध्ये तेलाची कॅन गटारीत झाकण दिलं होतं. बट्ट तेल बोंबले गे. हाय बाईने देख तार 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 ओटा चढून गेली आणि फाड 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 लेकराच्या गांठ्या वाजवल्या. लेकरू रडायला लागलं. आता सगळ्या महिलांना माझा प्रश्न आहे, इकडे बघा माझ्याकडे. रडणाऱ्या लेकराने कुठं जावं? कोणतरी लेकरू रडाय ना. माझा प्रश्न तुम्हाला, बोला लवकर. त्या रडणाऱ्या लेकराने कुणाकडे जावं? कुणाकडे जाईल ते? हा, आईने मारलंय त्याला. बोला, मला उत्तर अपेक्षित आहे, नाही तर पुढे जाणार नाही मी. मला प्रश्न विचारण्याची सवय. बोला पटपट. कुणाकडे जाईल लेकरू? हा, मारलं ना आईने. आईने मारलं ना. तुमच्या समोर 2-3 मारल्या त्याच्या मुस्काटीत. मारल्या का नाही? मग कोणाकडे जाईल? कोणाकडे? पप्पाकडे? पप्पाकडे? आजीकडे? शेजारली सखुबाईकडे? नाही. कोणाकडे जाईल? का? त्याचं कारण आहे ते लेकरू आपल्या आईशी अनन्य. माय मारते वरून ते लेकरू पदरात घुसत. कारण त्याला माहिती आहे मारणारी हीच आणि तारणारी हीच आहे. म्हणून ते लेकरू आईला सोडून अजिबात जात नाही. का? ते आपल्या आईशी अनन्य. घरात आलं लेकरू की पहिला शब्द असतो त्याच्या तोंडातला माय. कुणाला विचारता तुम्ही घरी? आता शाळेतून घरी आले, दप्तर फेकलं की कुणाला आवाज देतात पहिला? शांताबाई. खरं कुणाला आवाज देतात? खरं सांगा पोरियो, घरात आले का कुणाला आवाज देतात? पप्पा, वेअर इज माय मॉम. आपला भाषा मग आप्पा मन माय कोठे गई, पप्पा मन माय कोठे गई. घरात आलं लेकरू की त्याच्या तोंडात कोणता शब्द असतो? माय. सकाळले माय, संध्याकाळले माय, दुपारले माय, तिसरा पारे माय. माय एक माय, माय दोन्ही माय, मायत्रिक माय, माय चोप. चालते 100 लोक. माय एक मायच का? माय. 20 वर्षाचा पोरगा होईपर्यंत त्याच्या तोंडात एकच शब्द असतो, काय? माय. पण एकदा का 21मा घुसना मग माय जाय, माय जाय, माय. मग मायलेज विचारस
मावय हाय कुठे काही मसन काही मागे जास्त माय माय मी बोलत नाही, ऐका ओवी. ज्ञानोबराय बोलतायत. पहिलिया बाळदसे आई बा हेची पिसे तेसरे मग स्त्री मावसे भुलो ठाके. ज्ञानोबराय बोलतायत पहिल्या बाळदशेमध्ये मायबाप, नंतर मात्र ते राहत नाही, अनन्यता भंगून जाते आणि तेच प्रेम पत्नीवर मुलांवर जात असतं. कमी वाटला दृष्टांत. याचा पुढचा दृष्टांत, गिरणा महापूर आला. महापूर पाहण्याकरता सगळ्या गावचे लोक, किनोदवरून लोक आले पाहायला. महापूर, कारण पूर दरवर्षी येतो, महापूर कधीतरी येत असतो. महापूर आला आणि पाहण्याकरता सगळा समाज. एका माणसाने पाहिलं, प्रायः पुराचं पाणी गढूळ. पुराचं पाणी कधी स्वच्छ असत नाही, गढूळ पाणी. त्या गढूळ पाण्यात मोठमोठाले मासे पाहिले एकाने, आणि त्याच्या मनात विचार आला, एवढ्या गढूळ पाण्यात हे मासे कसे बरे जगतील. म्हणून घरी आला आणि घरी येऊन 5000 लिटर पाणी बसेल एवढं गावरान तुपाचं कुंड तयार केलं. त्याच्यात 5000 लिटर गावरान तूप टाकलं. काय? गावठी तूप. आता लाडू बांधायला बी भेटत नाही. गावठी तूप 5000 लिटर टाकलं त्या कुंड्यात. नदीवर गेला, सगळ्या माशांना जमा केलं, घेऊन आला आणि गावरान तुपाच्या कुंड्यामध्ये मासे सोडले. 1 महिन्यापर्यंत मासे ठेवले. पाणी स्वच्छ झालं, सगळे मासे पुन्हा नदीत जाऊन टाकून आला. पंचांग देऊ का तुम नजरे? काय बोललो मी? काय बोललो? मासे. तुमनं मौन आहे का? श्रावण महिना, श्रावण थोडं चालू आहे. ते इकडे लक्ष द्या माझ्याकडे. काय बोललो मी? माशांना घेऊन आला आणि कुठं टाकले मासे? गावरान तुपाच्या कुंड्यात. किती दिवस राहतील ना? मग तुम्ही पटकन नाही सांगितलं ना, तुम्ही मनकडे देखा राहतील. बरं, नाही राहणार 1 महिना. 15 दिन, 15 दिन बी नाही, 8 दिन, 8 दिन बी नाही. कितला रे? 1 दिन. कितला दिन? जलचरा जल सांडे सांडे तत्क्षणी. दिवस नाही हो, तास नाही हो, मिनिट नाही. काय शब्द आहे संतांचे? तत्क्षणी मरण मांडे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा बाहेर निघाला रे निघाला की लगेच गतप्राण होतो. जर आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर ज्ञानोबराय बोलतायत, पाण्याहुनी बहुवसे तुपी गुण किरासे. पाण्यापेक्षा तुपामध्ये गुण अधिक आहे, तरी सुद्धा मासे तुपात राहू शकत नाही, कारण मासे पाण्याशी कसे आहेत? अनन्य. तसं भगवत भक्ताने आपल्या उपास्य देवतेशी कसं राहिलं पाहिजे? अनन्य. तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये ती अनन्यता आम्ही स्वीकारली. अभंगाचं पहिलं चरण.
हा जो एक शब्द आहे ना, याच्या खाली अंडरलाईन करा, अधोरेखित करा. एक. बस. आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसऱ्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही, ही अनन्यता आहे. एक. बस. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती पती पती. एक. तो एक परमात्मा. बस. आणि खरं सांगा, जगामध्ये देव किती आहे? हा, देव किती आहे? ऐका, श्रुती माता वर्णन करते. एको देव सर्व भूतेषु गुढ सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. परमात्मा किती आहे? एकच. बाकी अरे हे सगळे त्यानं सोंग घेतलेलं आहे. देव नटला नानाकारी, हे परमात्म्याचे अवतार आहे. पण परमात्मा किती आहे? एक. आणि ज्याची आम्ही उपासना करतो तो सामान्य नाहीये, सामान्य नाही, तो बळीया माझा. एक. एकच. बस. हा, आम्ही दुसरीकडे जात नाही. किती शब्द तुकोबारांचे अभंग सांगावे. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली, न संडू हे वाट सापडली, एकविध आम्ही न धरू पालट. तुकोबारांना माहित होतं या कलियुगामध्ये लोक एकाची आराधना करत नाही. बघा तुम्ही, एका देवाची भक्ती होते आपली. बेटा पोरे पारी लिहिणे बसेल वाटतं कीर्तनले सगळं असू द्या. आपलं कीर्तन जे आगळ पगैरास, मी काहीच बोलत नाही. तुम्ही लढा, हसा, बसा, जपा, लागले तर सांगा, आमल्या गादीने व्यवस्था करत जाणे, ताण नका घेऊ. फक्त कीर्तन ऐका. एक होय नका, लगेच एक सुरू करा. उद्या उद्या चिंता नका करू. फक्त तुम्ही मनकडे देखा, इकडे तिकडे नका देखू, त्यांकडे नका देखू, मनकडे देखा. आता काही दिवसानंतर मी झापड्या घेऊन फिरणार, त्या टांगान गोडाला झापड्या राहतेच ना. आता तर देखा का म्हणे तसं झापड्यालाही देऊ. इकडे बघा, बघ माझ्याकडे कीर्तन तर समजेल तुम्हाला. कलियुगामध्ये माणसं एकाची भक्ती करत नाही. आपला वार बदलला, देव बदलतो. एका देवाची भक्ती आपली नाही. मी बोलत नाही किती प्रमाणात आहे तुम्हाला. हा, एक आला दिवस सोमवार, हातामध्ये 2-3 बेलाची पानं चालला. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, भोलेनाथ आलो तुझे द्वारी, कोठेही दिसेना तू जरी, तरी मी तडी गेले. सोमवार आला की बेलाची पानं, चालला महादेवाकडे. गेला सोमवार, आला उदे गांबे उदे, जगदीश महाराज असे चालीत जास्त म्हणावं लागत नाही, नाही तर तो 2-3 कीर्तनात आपल्याला अनुभव आला तेव्हापासून कान खडा लाईट येईल असं मन अंगरूत आहे मग ते फारच बेकार काम असतं. 2-3 कीर्तन अनुभव आहे आपले, त्यामुळे मी जास्त म्हणत नाही यासाठी. अंगवर यावानंतर मराठी का अंगमा यावावर, हा हिंदी कोणताच बघत, मराठी मा बोलत नाही, हिंदी. आणि मग त्यांनी हिंदी ऐकली. भर दुपार का टाइम था, भर दुपार का टाइम
तिथं निमके झाड खाली बैठेलता अरे बजाव लख लख सोना मी लागीन बरं कोण आहे मग बेकार काम असतं ते म्हणून आशा झाली आहे ना फक्त दसरा म्हणले बाकी मंगळवार आला की आमच्या अंगामध्ये देवी येते गेला मंगळवार आला बुधवार एक गावे आम्ही विठोबाचे एक गावे आम्ही विठोबाचे आणि कापे नाही आता आणि कापे नाही आता संपला बुधवार आला देव बदल दत्त दिगंबराया हो स्वामी गेला गुरुवार आला संतोषी माय फुटाणा खाय उपवासाच्या दिवशी आंबट चिंबट न खावे गेला शुक्रवार आला देव बदल अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एकमुखाने बोला गात्यातलं मी बरं हे दादा कोणके महाराज आहे अरे अंजनीच्या सुता तुला देवा रामाचं वरदान देवगाव आहे म्हणून देवी लागणं गेला शनिवार आला गडाला 9 लाख पायरी देवा तुझी सोन्याची जेजुरी देवा तुझी सोन्याची जेजुरी देवा तुझी सोन्याची आगळ बम नगारा खंडेराया तुझ्या करी ते नवासो 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 मरू दे रे सासू खंडेराया तुझ्या करी ते नवासो मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया तुझ्या करी ते नवासो खंडेराया तुझ्या करी ते नवासो रविवार आला की येळकोट जय मल्हार पुन्हा सोमवार पुन्हा महादेवाकडे चालला ज्ञानोबा बोलताय ऐसा अखंड भजन करी उगनसे क्षणभर आघवे निगाव आहे वजयसी ऐसा अखंड भजन करी